पुणेकर एखादा दिवस असेल तर कायम हटके काहीतरी करायचा विचार करत असतात। आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन्स या उपक्रमाअंतर्गत पुणेकरांनी निसर्गावर प्रेम व्यक्त करायचं ठरवलं आणि सकाळपासूनच ही मुळा मुठा नदी आहे जी पुण्याच्या गर्भातून जाते, या सगळ्या नदीची स्वच्छता पुणेकरांनी करायचं ठरवलंय। खरं तर शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून असू देत, तरुणाई असू देत, आयटीतले असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक, या सगळ्या वयोगटातले सगळे एकत्र येऊन मुळा मुठा नदी, आपली पुण्यातली जी नदी आहे ती नदी स्वच्छ करायचा निर्णय घेतला आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं हा सगळा ड्राईव्ह या नदीपात्रात सुरू आहे। आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत। तेव्हा व्हॅलेंटाईन्स डे आहे, सगळा प्रेम व्यक्त कराय, निसर्गाप्रती प्रेम व्यक्त करताना सगळेजण दिसतात। नमस्कार। आजचा हा अतिशय वेगळा कार्यक्रम आहे। प्रेम कोणावर करावं याच्याबद्दल कुसुमाग्रज असं म्हणाले होते की प्रेम कोणावरही करावं, आता निसर्गावर प्रेम करावं अशा प्रकारचा एक संदेश आपल्या याच्यातनं मिळतो आहे। आणि केवळ तरुणांनीच प्रेम करावं असं नाही, तर ज्येष्ठांनी देखील प्रेम करावं, पण प्रेम कशावर करावं हे महत्त्वाचं आहे। आपला निसर्ग आपण जपला पाहिजे, आपलं पाणी आपण जपलं पाहिजे। जल है तो कल है असं आपण म्हणतो, परंतु खऱ्या अर्थाने या पाण्याच्या बाबत आपण किती जागृत आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे। एकूण या देशामध्ये 400पेक्षा जास्त नद्या आहेत, त्यातल्या 311 नद्या ह्या जवळजवळ प्रदूषित आहेत। म्हणजे मृतावस्थेपर्यंत जाणाऱ्या नद्या जर आज असतील तर पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत? आपण उद्या पाणी नसेल आणि माती चांगली नसेल तर मातीचं आरोग्य आणि पाण्याचं आरोग्य जेव्हा बिघडतं तेव्हा माणसाचं आरोग्य देखील बिघडतं। म्हणून सर्वांचं आरोग्य जपायचं असेल तर मला असं वाटतं की सर्वांनी एकत्र येऊन आपलं पर्यावरण जपलं पाहिजे आणि त्यासाठी हा ड्राईव्ह अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। धन्यवाद। सगळ्याच वयोगटातले अर्थात त्यांच्या काळातलं प्रेम वेगळं असू शकतं आणि आता हे सगळे तरुणाई या सगळ्या निसर्गावर प्रेम व्यक्त करतात, त्यात ते पण आहेत। आयटीतले काही कर्मचारी असतात किंवा आयटीएन्स जे असतात त्यांचे सॅटर्डे संडेचे किंवा एखाद्या वेगळ्या दिवसाचे प्लॅन्स वेगळे असतात आणि आयटीतले काही कर्मचारी आहेत, तुमचे प्लॅन्स कायम ठरलेले असतात सॅटर्डे संडे वीकेंड एन्जॉय करायचा, पण आज नदीसाठी तुम्ही नदीच्या स्वच्छतेसाठी उतरलेले। येस, सो माझ्या मते नदीचं महत्त्व जे आहे की माणसाला जगण्यासाठी आतापर्यंत जे काही सिव्हिलायझेशन झाल्या, वारा, अन्न आणि पाणी ह्या 3 गोष्टी लागतात। अन्न आणि वारा आपण कुठेही मिळवू शकतो, मॅनेज करू शकतो, पण नदी किंवा पाणी असं आहे की ते नदी वॉज द ओनली सोर्स की ज्याच्या बाजूला सगळे सिव्हिलायझेशन बेस झाले। सो नदीचं एवढं महत्त्व होतं ह्युमन हिस्ट्रीमध्ये आणि ते आपल्याला आता आपण फॉर ग्रँटेड घेत आहोत कारण पाईपलाईन्स आल्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या। पण आपण जर ग्राउंड लेवलवर गेलो तर नदीशिवाय ह्युमन सिव्हिलायझेशन एक्झिस्ट करू नाही शकत, पाण्याशिवाय करू नाही शकत। सो हा जो ड्राईव्ह आहे सो डेफिनेटली इट विल हेल्प। आता एक टेम्पररी क्लिनिंग तर होत आहे, बट माइंडमध्ये एक तो माइंडसेट एम्बेड करणं महत्त्वाचं आहे की आपण काय करतोय, आपल्या ॲक्शन्समुळे काय इम्पॅक्ट होत आहे नेचरला। सो ती अवेअरनेस या ड्राईव्ह थ्रू खूप चांगलं आहे। आयटीएन्स म्हणून काय, आयटीएन्स बघितलं तर त्यांचा विचार वेगळे असतात, अशा ड्राईव्हमध्ये ते फार दिसत नाही। कॉर्पोरेटमध्ये CSR याच्यातनं अनेक जण दिसतात, पण अशा याच्यात दिसत। सो कसं असते, जी IT लाईफ आहे तो ती एका कॅबिनमध्ये बसून कम्प्युटरच्या पुढे जातं, आपण नेचर इंटरॅक्शन खूप कमी येतं, राईट। सो मला ते खूप छान वाटतं आहे की आय एम विथ द नेचर, नेचरशी कनेक्टेड फील होत आहे आणि एक रिअल एक्झिस्टन्स फील होत आहे। आयटीएन सोबत ज्येष्ठ नागरिकांसोबत शाळेतले विद्यार्थी देखील आहेत ज्यांना लहानपणापासूनच निसर्गाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं जात आहे। कितवीत आहेस तू? 7वी। नदी सुधार प्रकल्प, आज व्हॅलेंटाईन्स डे अर्थात तुम्ही शाळेतनं आला आहात। नदी सुधार प्रकल्प जो आहे पुण्याचा किंवा हा जो ड्राईव्ह सुरू आहे, या ड्राईव्हमध्ये स्वच्छतेचं महत्त्व काय काय सांगितलं मॅडमनी, काय काय करायचं? आम्हाला असं वाटतं की सध्याच्या नदी किंवा स्वच्छतेचे खूप म्हणजे वाईट परिणाम होत आहेत। सध्या खूप दूषित झाल्यात नदी आणि अर्थात आपल्यासाठी चांगला नाही आहे, कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप आध्यात्मिक आणि सांस्कृतिक असं महत्त्व आहे। तर आपण आपल्या नदीचं रक्षण केलं पाहिजे आणि कुठेही कचरा टाकू नये याची काळजी घेतली पाहिजे एक सुजाण नागरिक म्हणून। मॅडम, लहानपणीपासून त्यांच्यावर हे संस्कार रुजवले जातात, शाळेतनं जडणघडण होत असते विद्यार्थ्यांची, तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन? शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम तर घेतच असतो आणि ह्या प्रदूषण हल्ली जे होतंय ते मानवनिर्मित सगळं आहे।
आणि ह्याच्यावर कसा आळा घालता येईल या दृष्टीने आम्ही ते उपक्रम घेत असतो आणि ह्या मोहिमेमध्ये त्या दृष्टीने आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि आम्ही अशी शपथ घेतली की हे पुणे शहर या नद्यांचा स्वच्छता कशी होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. सो व्हॅलेंटाईन्स डे आहे, माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन या उपक्रमाअंतर्गत अनेक तरुणाई असू देत किंवा वेगवेगळ्या वयोगटातले सगळे लोक या ठिकाणी जमले आहेत आणि नदीपात्राची स्वच्छता करताना दिसले, अर्थातच निसर्गावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.